घडविले
थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधी विसरणार नाही राजे वंदना तुम्हाला, कधी विसरणार नाही राजे वंदना तुम्हाला. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवीती, काय द्यावी त्यासी भावी उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलश स्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा संतांचे उपकार सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला अभंग माझे जगद्गुरु तुकोबराया अभंगामध्ये संतांचे उपकार सांगतात, संतांचं वर्णन करतात. संतांचं वर्णन करणारे सुद्धा संत आहेत आणि संत सांगणारे सुद्धा संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. अभंगामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे, अभंगामध्ये कोण्याही संतांचं नाव घेतलं नाही, पण लक्षण मात्र सर्व संतांचे सांगितले. तुम्हाला एक सांगू, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी चांगल्यातल्या वाईट होतात आणि काही गोष्टी वाईटातल्या चांगल्या होतात. लक्ष देऊन ऐका बरं. काही गोष्टी चांगल्यातल्या वाईट होतात आणि काही गोष्टी वाईटातल्या चांगल्या होत असतात. कामाचे दिवस आहेत, एवढे कामाचे दिवस असून सुद्धा, झोपेची वेळ असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलात. हे चांगल्यातलं वाईट आहे की वाईटातलं चांगलं आहे? बोलत चला. मुख्य नाही, वाईटातली चांगली गोष्ट आहे. मग मला सांगा, इथं येऊन जर तुम्ही तुमच्या हातानं टाळी जरी वाजवत नसाल, ते मात्र चांगल्यातली वाईट गोष्ट. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया सांगतात, या संतांचे उपकार मला फेडता येऊ शकत नाही, कारण या भूतलावर या संतांचे उपकार एवढे आहे. जे संत आपल्याला जागवतात सुद्धा, ते संत आपल्याला शिकवतात सुद्धा आणि ते संत आपल्याला सांभाळतात सुद्धा. कार्य सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवीती, काय द्यावे त्यासी भावी उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मग त्यांच्या उपकाराची परतफेड कशी करायची? तर जगद्गुरु तुकोबराया सांगतात, त्यांच्या चरणावर आम्ही जीव जरी ओवाळून टाकला तरी त्या उपकाराची परतफेड आम्हाला करता येणं शक्य नाही. संत सहज बोलून सहज शिकवून जातात, पण जर का एखादा मनुष्य सहज बोलून त्याला कळत नसेल, उमजत नसेल, तर मात्र करीती सायास शिकवीती, सायास करून शिकवत असतात. आणि उदाहरण सांगितलं
गोड उदाहरण, गाय जशी आपल्या वासरावरती प्रेम करत असते, गाय जशी आपल्या वासरावरती प्रेम करत असते, तसे संत आपल्यावर प्रेम करत असतात. म्हणून तुका म्हणे वत्स घेणू येची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हा भंगाचा सरळ भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. आता गावकऱ्यांनी म्हणायचं नाही की पल्लवी ताई ना, नाव चुकलं बरं का, कल्पना ताई झालंय. पल्लवी ताई यांनी अभंगाचा अर्थ तुम्ही सोडवला नाही असं म्हणायचं नाही पुरुष मंडळ. ठळक बातम्या संपल्या. आता तुम्हाला झोपायला मोकळी. आता गाढ झोपलात तरी चालेल, मी माझं कीर्तन करल आणि जाईल विठ्ठल विठ्ठल. अभंग अति सोपा आहे, सर्वांच्या पाठातील आहे. अभंग सुरू करण्या अगोदर अल्पासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा: पुण्यभूमी पावन क्षेत्र डिग्रस या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. भागवत कथेच्या प्रवक्ते कोण आहेत महाराज? विशाल महाराज. वा, महाराजांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महाराजांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. महाराजांच्या वाणीतून सुंदर अशी रसामृत भागवत कथा आपण श्रवण करत आहात. आज आपल्या कीर्तनाला उपस्थित असणारे जे माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानंही मोठे आहे, सुंदर अशी गायनाचार्य असतील. मामा नाव काय तुमचं? बाबुराव महाराज असतील. ओळखीचे मामा पण नाव विसरले. मुरलीधर महाराज रेगावकर असतील. आमची ज्यांनी सुंदर अशी चाल आत्ताच तुम्ही ऐकली गोड आवाजामध्ये, महाराजांचं नाव काय? अंकुश महाराज असतील. आमचे हरिभाऊ महाराज वारे माझे वडील असतील. आमचे महाराज असतील येळेगावकर महाराज असतील. आमचे टोपीवाले बाबा असतील. उद्धव महाराज असतील. आपला छोटा वारकरी असेल. आपले चौकदार बाबा असतील. आपले विनेकरी महाराज असतील. आपले सुंदर अशी ज्यांच्या तालावर आपण अंग हलवतो बरं का, निर्जीव चमड्यामधून तुमचं अंग हलवणारा आवाज म्हणजे साधा नाही. त्यासाठी अगोदर बोट झिजवावे लागतात दादांनो, सोपं नाही इथं वाजवणं. पहिले मृदुंगाचार्य आमचे बंधू गजानन महाराज असतील. आमचा छोटा वारकरी विष्णू महाराज असतील. वा, गोड वाजवतात दोघही. या सर्वांचं एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथलेच आहेत. वा, तुमच्याच गावचं भूषण आहे. छोटा वारकरी सुंदर वाजवतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांची ही साऊंड सिस्टीम आहे, एकदाही म्हणायचं काम पडत नाही. जोरदार साऊंड सिस्टीम आहे दादाची. दादासाठी एकदा जोर. सर्वांचं नाव घेतलं. बाहेर गावून आलेले काही पाहुणे मंडळी असतील, आमच्या महिला मंडळी असतील, अगदी सर्वांचं नाव घेते. कीर्तनाला आलेले, कीर्तनाला न आलेले, घरी झोपलेले, जेवायला आलेले, जेवायला न आलेले, जेवायला येऊन बांधून नेणारे, अगदी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवत चला माय बाप. आता नाही, जेव्हा तुम्हाला आवडलं, त्यांचं भजन असो, माझं एखादं वाक्य असो, आवडलं की टाळी वाजवायची. आता कुजबुज करायचं नाही अजिबात बरं का. चिल्लर पार्टी एकदम एकही शब्द बोलायचा नाही, शांत चित्त नाही का. तुम्ही जर बोलत राहिल्या तर मला डिस्टर्ब होतं. मी जर का वाईट बोलले तर मग तुम्हाला लागतं. त्यात नुकसान कोणाचं आहे? तुमचंच आहे. म्हणून तुमच्या नुकसानापासून तुमची भरपाई करून घ्यायची नाही. त्यामुळे कोणही बोलायचं नाही. अगदी मन लावून शांत चित्तेनं कीर्तन ऐकायचं बरं का. टेन्शन मध्ये बसायचं नाही, एकदम फ्रेश असं बसायचं. ताट बसा एकदम, ताट सर्वांनी असं. इकडं पुरुष मंडळ ताट बसा असं. वा, किती सुंदर दिसायले बघ. असं मरगळल्यासारखे नका बसून, चांगलं असं ताट बसा. टेन्शन मध्ये अजिबात बसायचं नाही. महाराज 2019 आणि 2020 आपल्या टेन्शन मध्ये गेलं की नाही? टेन्शन न माणसं मेले. आताही महाराज 100 बातम्यांपैकी एक अशी बातमी असते, गर्दी करू नका कोरोना होईल, गर्दी करू नका कोरोना होईल. 2 दिवसाखाली कीर्तन होतं महाराज. त्या गावाच्या पाठीवर असं नाव लिहिलेलं होतं, एकटे फिरू नका बिबट्या खाईल.
घरात बसाव तर कोरोनाची भीती आणि बाहेर फिराव तर बिबट्याची भीती. म्हणून अजिबात टेन्शन मध्ये बसायचं नाही, अगदी फ्रेश बसायचं. सुंदर असा गोड अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला अभंग आणि संतांचे उपकार सांगणारा अभंग. विठ्ठल ज्या महाराजांचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला अभंग, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सांगते का? कारण ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार किती मोठा आहे ते सांगणं गरजेचं आहे महाराज. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सांगते. भंडाऱ्या डोंगरावरती माझे जगद्गुरु तुकोबाराय भजन करत बसलेली असताना एक मनुष्य आला आणि जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, का हो महाराज, तुम्ही जे प्रवचन करता, जे कीर्तन करता, त्या कीर्तनातून, त्या प्रवचनातून तुम्ही माझं नाव घ्यायचं. तुमच्या कीर्तनातून, तुमच्या प्रवचनातून तुम्ही माझं नाव घ्यायचं. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, दादा तू एकादशी धरतो? त्यानं सांगितलं नाही. म्हणे तू एकादशी धरत नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, आणि तू मला येऊन सांगतोस की माझं नाव, की तुझं नाव तुझ्या माझ्या कीर्तनामधून, माझ्या प्रवचनामधून घ्यावं. काय अधिकार आहे तुझा? राग आला त्या माणसाला आणि जाऊन देवाच्या दारामध्ये अनुष्ठान मांडलंय. एक दिवस गेला, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस झाले, आणि 3 दिवसाच्या नंतर माणूस जर का उपाशी असेल तर ते राहत नाही. व्याकुळ झाला तो माणूस, आणि व्याकुळ झाल्यावर त्या जगाच्या बापाला घाम फुटला. रात्रीच्या वेळेला आपले कटेवरचे हात सोडले, विटेवरून उडी मारली आणि त्या माणसाच्या समोर येऊन सांगितलं, दादा आज 3 दिवस झालं तू अनुष्ठान मांडले, काय कारण आहे, काय भानगड आहे? त्या माणसानं सांगितलं, देवा तुझा भक्त आहे आमच्या देऊमध्ये, तुकाराम त्याचं नाव आहे. त्याच्याकडे गेलो आणि त्याला त्याच्या कीर्तनातून, प्रवचनातून माझं नाव घ्यायला सांगितलं. त्यानं स्पष्ट नाही सांगितलं. मग देवांना सांगितलं, माझं काय याच्यामध्ये, माझं काही नाही म्हणे याच्यामध्ये, मी काही करू शकत नाही. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या गावातल्या माणसांना सांगितलं, देवा त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नात जा आणि स्वप्नात जाऊन त्याला सांग की त्या माणसाचं नाव त्याच्या कीर्तनातून, प्रवचनातून त्यानं घ्यावं. देव म्हणला, उगीच्या उगी मागं लागून घेतलं, या माणसाला समजवण्यामध्ये काही फायदा नाही म्हणे, चला तुकाराम महाराजांकडे जाऊ. आणि माझा देव जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये आला. जेच स्वप्नामध्ये आला, जगद्गुरु तुकोबाराय हसले. का हसले? जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा आज माझ्या स्वप्नात आलास, काय भानगड आहे म्हणे देवा. त्यावेळेला देवानं सांगितलं, जगद्गुरु तुझा भक्त आहे आमच्या माझ्या मंदिराच्या समोर उभा आहे, आणि त्याचं असं म्हणणं आहे की तुमच्या कीर्तनातून, प्रवचनातून त्याचं नाव घ्यावं तुम्ही. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, फार मोलाचे वाक्य आहे दादा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या नियमामध्ये मी कधी ढवळाढवळ केली का? देवानं सांगितलं नाही. म्हणे कधी मी तुला सांगितलं का तू असं कर, तसं कर? म्हणे देवानं सांगितलं नाही. मग तुझा काय अधिकार आहे माझ्या नियमात ढवळाढवळ करायचा? मी कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाव नाही घ्यावं हे मी माझं ठरवेन. माझ्या देवाला सुद्धा ज्याने नियम सांगावे असे श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया आणि त्यांचा निवडलेला आज अभंग. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवत चला बरं का. टाळी वाजवल्यानं तुम्हाला सांगते, महिला मंडळ आपल्या हातावरच्या रेषा बदलत असतात. नशीब बदलायचं असेल तर कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये टाळी वाजवायची. पण आपल्या महिला मंडळ झोपेतच असतात दादा. जास्त करून पंक्तीला जेवण झालेलं असतं आणि जेवण झाला, हरिपाठ झाला, थोडा आराम झालेला असतो. झोपेची वेळ झाली की इकडं कीर्तन सुरू होतं. चला म्हणतात कसं तरी जाऊ कीर्तनाला. इथे येऊन जे झोप काढतात, जे एकदम जागर झाला की तटकन डोळे उघडतात सर्वांचे. अहो कमीत कमी
ठाईच बैसुनी कराईक चित्त. कमीत कमी भांडे घासताना तरी देवाचं नाव घ्या. तुम्ही शेतामध्ये काम करत असताना देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घ्या. तुम्ही झोपेमध्ये असताना देवाचं नाव घ्या. कमीत कमी झोपायच्या अगोदर आणि झोप झाल्यावर तरी देवाचं नाव घे. चला माईबापांनो, झोपायच्या अगोदर त्या देवाचे उपकार माना. का दिवसभर तू माझ्या पोटाला अन्न दिलं आणि तू मला जिवंत ठेवलं म्हणून त्याचे उपकार माना. आणि झोप झाल्यावर त्याचे उपकार माना. रात्री जसा झोपलो सकाळी जशाच्या तसं उठवलं. नाहीतर त्यानं ठरवलं थोडी जरी मेमरी क्रॅक झाली आणि सकाळी उठल्यावर जर का बायको नवऱ्याला दादा म्हणायला लागली ना, अवघड होऊन जाईल. आता कमीत कमी झोपायच्या अगोदर आणि झोप झाल्यावर तरी देवाचं नाव घेचला. पण आपल्याला ते सुद्धा होत नाही. माझ्या सखूबाईंनी, माझ्या जनाबाईंनी देवाचं दळता दळता सुद्धा नाव घेतलं महाराज. प्रत्येक काम करत असताना माझ्या जनाबाईनं नाव घेतलं. प्रत्येक काम करत असताना माझ्या सखूबाईंनी नाव घेतलं. पण आज सहजासहजी देवाचं नाव आपल्या तोंडाला येत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला संतांची संगत घडते, संतांच्या संगतीमध्ये आपण येतो, त्या वेळेला आपण देवाला प्राप्त करण्यासाठी जात नाही. कारण त्या वेळेला आपल्या जवळ संत असतात. म्हणून संतांचे उपकार आपल्यावर एवढे आहेत, त्या संतांचं मन आपल्यावर एवढं आहे की ते संत सहज जरी बोलले तरी आपलं मन प्रसन्न होतं. तुम्हाला सांगू, संतांची संगत आपल्या जीवनामध्ये एवढी दुर्लभ आहे, एवढी दुर्लभ आहे. पण सहजासहजी ही संतांची संगत आपल्याला घडत नाही दादांनो. संतांची संगत सहसा घडत नाही दादांनो. पण दुर्जन मात्र आपल्याला पावला पावली भेटत असतो. सज्जनाची संगत आपल्याला घडत नाही, पण दुर्जन मात्र सकाळी सकाळी रामराम घालायला येतो. आहे बरं कामी गावात. ज्या ज्या वेळेला आपल्याला संतांची संगत होते, पण त्या वेळेला दुर्जन आपल्याला येऊन आपली संगत बिघडवत असतात. आपण किती जरी नाही म्हटलो, आपण दुर्जनांना भेटणार नाही, तरी ते दुर्जन आपल्याला भेटायला येतातच. एकदा थाप द्या चल. विठ्ठल विठ्ठल. एका नवीन मुलीचं लग्न झालं
आणि लग्न झाल्यावरती ती मुलगी आपल्या माहेरी आली आणि माहेरी आल्यावर 4-5 दिवस राहून माहेर पण केलं आणि पुन्हा सासरी जायला निघाली. सासरी जात असताना पूर्वीच्या काळी गाड्या गावामध्ये यायच्या नाही, फाट्यापर्यंत सोडायला जावं लागायचं. म्हणून बापांना सुटकेस उचलली. बापासोबत मुलीचा पती पण चालत होता. सासरा आणि जावाई दोघं बरोबर चालू लागले आणि मुलगी थोडी समोर जात होती. लक्ष देऊन ऐका बरं. जावाई आणि सासरा बरोबर चालू लागले. दुर्जनाची संगत आपल्या जीवनामध्ये जर का घडली तर माणसाचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका. सासरा आणि जावाई बरोबर चालत होते. जावयाचं डोकं थोडं खाली गुडघ्यामध्ये होतं आणि सासरा जरा कमी बोलणारा होता. जावयाचं डोकं खाली गुडघ्यामध्ये होतं, सासरा जरा कमी बोलणारा होता आणि दोघं बरोबर चालत होते. जावयानं जाता जाता प्रश्न केला, सासरी बुवा, ही रोडच्या कडेला जी जमीन आहे ती कुणाची आहे? सासरी बुवानं न पाहता सांगितलं, जावाई बुवा, ती जमीन माझ्या वैऱ्याची आहे आणि त्या जमिनीबद्दल मला काही बोलायचं नाही. असं नका म्हणे वैऱ्याची, पण जमीन मात्र एकच नंबर आहे. आता सासरा एवढा रागाला, जावाई बुवा, तुम्ही या गावातले नाही, तुम्हाला याच्याबद्दल काही करायचं नाही. असं नका म्हणे वैऱ्याची, पण जमीन मात्र एकच नंबर आहे आणि त्या जमिनीतली जी ज्वारी आहे ती तर एकच नंबर आहे. त्या तुमच्या वैऱ्याला 30 पोते ज्वारीचे होणार. आता सासरांना बोलणारा बोलका झाला, जावाई बुवा, तुम्हाला याच्याबद्दल काही करायचं नाही. त्या माझ्या वैऱ्याला फक्त 20 पोते ज्वारीचे होणार. जावाई म्हणतो 30 पोते, सासरा म्हणतो 20 पोते. जावाई म्हणतो 30 पोते, सासरा म्हणतो 20 पोते. महाराज, ज्या ज्या वेळेला जावाई 30, सासरा 20, जावाई 30, सासरा 20, रोडचं काम चालू होतं. जसा जावयानं सासरा उचलला आणि दणकन त्या खडकाच्या ढिगावर आदळला आणि वरून जावाई बसला. मनात 30 पोते. सासरा म्हटला, जीव गेला तरी चालल, पण एक पोत जास्त म्हणणार नाही. ती वसू नावाची पोरगी अडचणीत आली. म्हणे, बाबा, पाठ लाल झाली की घासू घासू? ती बघ म्हणे, बाबा म्हणे, हे बघ वसू, पाठ कितीही घासू पण 10 पोत्याची कळ मात्र कशी सोसू विठ्ठल. पण दुर्जनाची संगती घडली आणि माणूस बिघडला. आपण किती जरी नाही म्हटलं, मूर्ख महाराज दिसायला सारखे असतात. मूर्खस्य गात्रांनी वर्धन्ते. मूर्ख माणसं दिसायला सारखी असतात, वय वाटतं पण ज्ञान वाढत नाही. एक डॉक्टर मूर्ख सुधरवण्याच्या नादामध्ये एका गावामध्ये आला. तुमच्या गावात किती वेडे राहतात? म्हणे, आमच्या गावामध्ये 4 वेडे राहतात. लागून घेऊ नका. म्हणे, कशाने वेडे झाले? म्हणे, काहीच नाही. म्हणे, त्यांचे लग्न होत नाही. बरं ठीक आहे म्हणे, लग्न होत नाही, तुम्हाला काय त्रास देतात? म्हणे, त्रास काही देत नाही. कोणाच्या लग्नाची वरात असली की असं नाचतात, असं नाचतात, असं नाचतात, मला सांगता सोय नाही. बरं नाचू द्या ना म्हणे, तुमचं काय जातं? म्हणे, जात काही नाही, पण असे नाचतात म्हणे, खालून डान्स करतात म्हणे. कोणता डान्स म्हणतात रे त्याला? नागिन. वा, टाळ्या वाजवायचा. नागिन डान्स करतात म्हणे. असा डान्स करतात, असा डान्स करतात, उभा असतात त्याला खाली पाडतात म्हणे, यांना घेऊन जा. डॉक्टरनं त्या 4 वेड्यांवर 6 महिने ट्रीटमेंट केली आणि 6 महिने उपचार केल्याच्या नंतर त्या डॉक्टरनं विचार केला, चला म्हणे या 4 वेड्यांवर आता किती उपचार झाले ते पाहूया. म्हणून डॉक्टरनं दवाखान्यामध्ये डीजे लावला आणि जसा डीजे लावला त्यातले 3 जण उठले, दन 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 नाचायला लागले. डॉक्टरनं डोक्यावर हात मारला. म्हणे, काही फायदा झाला नाही. अमेरिकेला गेलो, शिक्षण घेतलं, डोक्यावर हात मारून घेतला. म्हणे, आता पुन्हा डॉक्टरचा धंदा करणार नाही. काही फरक पडला नाही म्हणे. या 3घांकडे बघितलं, डॉक्टरचा जीव गळाला. पण त्यातल्याच एक पोरग ओट्यावरती बसलेलं होतं. त्याला बघितलं, मनाला शांती वाटली. वा, या 3घांना फरक पडला नाही, काही फरक पडला नाही म्हणे मला, पण त्यातल्या एकाला जरी फरक पडला तरी मला शांत मन वाटलं. म्हणून त्या वेड्याजवळ जाऊन बसला आणि त्या वेड्याला सांगितलं, म्हणे, हे 3 शहाणे नाही झाले, मला फरक पडला नाही, पण तुझ्यामध्ये बदल झाला, मला चांगलं वाटलं. ते वेडा म्हणे, डॉक्टर साहेब,
मी शहाणा झालो तुम्हाला वेड लागलं काय? ते म्हणे कस काय हो? म्हणे त्या वरातीचा नवरदेव मी आहे आणि त्या वरातीचा नवरदेव त्या डीजे वरती कसा नाचल विठ्ठल विठ्ठल. आपण किती जरी नाही म्हटलो तरीही दुर्जनाची संगती आपल्याला घडत असते दादा, पण संतांची संगत सहसा संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची. माणसानं सदा संतांची संगत केली पाहिजे, पण या विषयाच्या सुखामध्ये आपण गुरफटत चाललोय. विषयोगी बंधोसी बांधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तुम खो दिया, उसको तुम खो पूर्वीच्या कविता सुद्धा बाबा शास्त्र आधाराने व्हायच्या. एका तळात होते बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळात एक. कोणी न घेई त्याला खेळावयास संगे, एका तळात होते बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळात एक. पूर्वीच्या कविता सुद्धा शास्त्र आधाराने व्हायच्या दादा. या विषयाच्या सुखामध्ये आपण गुरफटत चाललोय, पण या विषयामध्ये, या सुखामध्ये, या मायेमध्ये आपल्याला देवाचं सुद्धा लक्ष राहत नाही. अरे संसार संसार
जस कप बशीच घर, बशी बसे आराम शिर, न कप खरी यारा झार. बशींना बायाची उपमा दिली आणि पुरुषांना कपाची उपमा दिली. दादांना सांगा आजीमाय, पहिल्या काळामध्ये आपल्या घरामध्ये भांडे ठेवायला एक असं घर असायचं बरं का, फार पूर्वीच्या काळी असायचं. त्या घरामध्ये आता मला सांगा, पूर्वीच्या काळी बशा होत्या, त्या बशांना ठेवायला टेकन होतं की नाही? बोलत चला. टेकन होतं. आणि कप कसे राहायचे? लटकलेले राहायचे बरं का. म्हणून बायांना बशीची उपमा दिली आणि माणसांना कपाची उपमा दिली. आता मला सांगा, बोलत चला, बशी जर का चहा पिता पिता फुटली तर बशीला आपण कुठे टाकतो? उकिरड्यामध्ये टाकतो. आणि कपा जर का चहा पिता पिता कपाचा कान टचला तर कपामध्ये काय ठेवतो? ठेचा. नवऱ्याला ठेसू नका म्हणजे झालं विठ्ठल. अरे संसार संसार जसं कप बशीचं घर. बशीची व्यवस्था एवढी सुंदर असते आणि कपांना नेहमी सदा लटकत राहावं लागतं. पतन उद्धार संघाचा महिमा. आपलं पतन करून घ्यायचंय की आपला उद्धार करून घ्यायचा हे आपल्या संगतीवर अवलंबून असतं. आणि जर का आपण संतांची संगत केली दादांनो, तर संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन उजळत जातं. उजळले भाग्य, आता आपलं भाग्य उजळत जातं. आणि जर का आपण दुर्जनाची संगती केली तर दुर्जनाच्या संगतीमध्ये आपण खचत जात असतो. बघा, पूर्वीच्या काळामध्ये जेवढ्या आपल्याकडे व्यवस्था अव्यवस्था होत्या, आता तेवढ्याच आपल्याकडे व्यवस्था आल्यात. मला सांगा, पूर्वीच्या काळी साधं पाणी जरी भरायचं म्हटलं तरी आजीबाई आपल्याला विहिरीवर जावं लागायचं की नाही? विहिरीवर जायचं, बादलीनं विहिरीतलं पाणी काढायचं, ते बादलीतलं पाणी हंड्यामध्ये टाकायचं, हंडा डोक्यावर घ्यायचा आणि तो हंडा डोक्यावर घेऊन घरी येऊन रांजणीमध्ये टाकायचा. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? नाही. आता सुविधा आल्या. गावाला टाकी आहे, गावातल्या टाकीला पाईपलाईनचा सप्लाय आहे, दारामध्ये नळ आहे. आता फक्त दारातल्या नळाला हंडा लावायचा आणि तो हंडा रांजणीत नेऊन टाकायचा. आता त्याच्याही पुढे सुविधा आली. नळालाही हंडा लावायची गरज नाही, नळाला नळी लावायची आणि नळी रांजणीमध्ये नेऊन टाकायची. आता काही वर्षानंतर अशी सुविधा येईल, नवऱ्यानं पाणी मागितलं आणि बायकोनं नळी तोंडात कोचावी. विठ्ठल. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला कळतं की आपला उद्धार करून घ्यायचंय की पतन करून घ्यायचंय. त्या संतांचे आपल्या जीवनावर एवढे उपकार आहेत दादांनो, तुम्हाला सांगू, संतांचे उपकार एवढे आहेत, त्या संतांचं महत्व एवढं आहे. हो, त्या संतांच्या चरण धुळीनं सुद्धा माझ्या देवाचं वाजलं, माझ्या द्वारिकाधीश जगदानंद श्रीकृष्ण परमात्माचं सुद्धा वाजलं. मग आपली काय गोष्ट आहे? त्या जगाच्या त्या संतांच्या चरणाची उत्पत्ती एवढी महान आहे. त्या संतांच्या चरण धुळीनं आपलं महत्व वाढतं. त्या संतांची चरण धूळ एवढी महत्वाची आहे, त्या चरण धुळीमध्ये एवढी ताकद आहे. एकानं असं ऐकलं, आणि संत जिथं पाय ठेवतील तिथली माती घ्यायची आणि घरी आणायची. Yeah.
संत चरण रज लागता सहज वासनेची वीज जळून जाय. संतांची चरण धूळ जर का आपल्या कपाळाला लागली तर वासनाच नाही तर वासनेचं बीज सुद्धा जळून जातं. मग ती वासना एक प्रकारची नाही, त्या सर्वच वासना जळून जातील. आणि एकदा का वासना जळाली, काम जळाला की राम जागा होतो. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडू घडी वाढू लागे. ती संतांची धूळ एवढी महत्वाची आहे, त्या संत चरण रज मध्ये एवढी ताकद आहे. दादांनो, एकानं ऐकलं आणि संत जिथं पाय ठेवतील तिथली माती घ्यायची. संतांची चरण रज एवढी महत्वाची आहे. एकानं संतांची जिथं पाय ठेवतील तिथली माती घ्यायची, कपडाला लावायची. एकानं तर त्याच्याही पुढे करामत केली. संत जिथं पाय ठेवतील तिथली माती घ्यायची, पॅकेट मध्ये भरायची, बाजारात विकायला न्यायची. एकानं तर त्याच्याही पुढे करामत केली. संत झोपले आणि संतांचे पायच कापून आणले. विठ्ठल विठ्ठल. संतांची चरण धूळ एवढी महत्वाची आहे. वाच्यार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाही. काही जणांना वाच्यार्थ कळतो पण लक्षार्थ कळत नाही. एक आजोबा दिवसभर महाराज बिड्या ओढण्याचा नाद, लहानपणापासून बिड्या ओढायचा नाद होता. बिड्या ओढून 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 पूर्ण शरीर खोकलं झालं होतं. एवढा खोकला लागला, एवढा खोकला लागला, काही सुधरेना. डॉक्टर कडे गेले, काही केला, खोकला राहिना. डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेब, अहो 10 दिवसापासून एवढा खोकला सतवतोय, कितीही औषध घेतलं तरी खोकला राहत नाही, औषधी द्या. डॉक्टरनं 3 वेळेसचे औषध दिले, सकाळ दुपार संध्याकाळ. बाबा, हे 3 वेळेस औषध घेत जा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आता बिडी पासून लांब राहा. बरं, बिडी पासून लांब राहा. बाबा, घरी घेऊन जा औषध. मथार घरी आलं, सकाळ संध्याकाळ दुपार बरोबर औषध घेतय, पण खोकला राहायचं नाव घेत नाही. 10 दिवस झाले, पुन्हा डॉक्टरकडे आला. डॉक्टर साहेब, सकाळ दुपार संध्याकाळ बरोबर औषध घेतो, पण खोकला काही राहायचं नाव घेत नाहीये, काय करावं? डॉक्टरनं सांगितलं, बाबा औषध बरोबर घेताय, पण तुम्हाला पथ्य काय सांगितलं होतं? म्हणे काही नाही डॉक्टर साहेब, तुम्ही फक्त एकच वाक्य बोलला होता की बिडी पासून लांब राहा. मग तुम्ही काय केलं? म्हटले, बाबा काही नाही म्हणे, आमच्या घरी चूल फुकण्याची फुकणी म्हणे, त्या फुकणीच्या एका साईडला बॉयलर पेटवल्यासारख्या बिड्या पेटवल्या, दुसऱ्या साईडनं ओढल्या. विठ्ठल. तुम्ही अमेरिकेमध्ये जरी गेला तरी तुमचा खोकला राहिला
नाही, कारण तुम्ही याचा लक्षार्थ घेतला नाही, याचा वाच्यार्थ घेतला. एक आजोबा डॉक्टर कडे गेले, डॉक्टर साहेब माझं हे दुखतंय. डॉक्टर म्हटले बाबा तुमचा फोटो काढावा लागेल, तुम्ही उद्या या. मथारा उद्या मेकअपच करून गेलं. म्हणे काढा डॉक्टर साहेब फोटो. डॉक्टर म्हणे बाबा तुमचा फोटो नाही तर तुमचं जे दुखतंय हृदयाचं त्याचा फोटो काढावा लागेल. काही काही वाच्यार्थ घेतात, लक्षार्थ घेत नाही. मग संतांची चरण धूळ एवढी महत्वाची आहे. ती चरण धूळ जर का आपल्या मस्तकाला लागली तर वासनाच नाही, वासनेचं बीज सुद्धा जळून जातं. एके दिवशी माझ्या द्वारिकाधीश भगवंताचं डोकं दुखत होतं. संतांची चरण धूळ किती महत्वाची सांगते. माझ्या भगवंताचं डोकं दुखत होतं आणि डोकं दुखत असताना सगळे देव माझ्या देवाला भेटायला आले. देवा डोकं दुखतंय, काय करू? हकीम बोलू, वैद्य बोलू, डॉक्टर बोलू, काय करू सांगा. त्यामध्येच माझे नारदजी येऊन देवाला विचारतात, देवा तुमचं डोकं कशाने कमी होणार आहे? फक्त एक शब्द मला बोला, ते 5 मिनिटात तुमच्या समोर हजीर करतो. नारदजीनं सांगितलं, देवानं सांगितलं, नारदजी तुम्ही जर एवढंच म्हणताय तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. माझं डोकं डॉक्टरला दाखवल्यानं राहणार नाही, माझं डोकं वैद्याला दाखवल्यानं राहणार नाही. माझं डोकं फक्त एका गोष्टीनं राहील. ज्या वेळेला संतांच्या पायाची धूळ, संत चरण रज जर का माझ्या कपाळाला लागली तर माझं डोकं त्याच वेळेला दुखायचं थांबेल. नारदजीला सांगितलं. नारदजी स्वतः संत आहे, विसरून गेले आणि वन भटकत फिरतायत. या ऋषीकडे जातात, त्या ऋषीकडे जातात. कोणीच आपल्या पायाची धूळ द्यायला तयार होत नाही. प्रत्येक ऋषी सांगतो, नारदजी देवाच्या पायाला जर का आमच्या पायाची धूळ लागली तर आम्ही नरकात जाऊ. आम्ही आमच्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावायला देणार नाही. एका झाडाखाली त्रस्त होऊन बसले. काय करावं, कुठून आणावी. तेवढ्यात आठवलं वृंदावन मध्ये आपल्या गोपिया सुद्धा एक संत आहे. त्या गोपियांना जाऊन विचारू. आणि गोपियांना जाऊन विचारण्याकरता नारदजी वृंदावनामध्ये आले. ज्या वेळेला नारदजीला पाहिलं माझ्या गोपियांनी धावत आल्या. नारदजी कसा आहे आमचा कृष्ण, कसा आहे आमचा लाला? धाव नारदजीच्या मागं पडताय. काय करावं? नारदजी रथातून खाली उतरले. गोपियांनो तुमच्या लालाचं, तुमच्या कृष्णाचं आज डोकं दुखतंय. काय नारदजी आमच्या लालाचं डोकं दुखतंय? काय कशामुळे दुखत आहे? नारदजीनं सांगावं, गोपियांनो जर का देवाला तुमच्या पायाची धूळ लागली, संतांची चरण रज लागली तर त्याच वेळेला देवाचं डोकं दुखायचं थांबेल. गोपियांनी ट्रकच्या ट्रक भरले महाराज, पॅकेटच्या पॅकेट भरले. नारदजी घेऊन जा ही चरण धूळ. पण नारदजींना सांगितलं, गोपियांनो काही विचार न करताही तुम्ही धूळ दिली, पण ज्या वेळेला ही धूळ देवाच्या डोक्याला लागेल, देवाच्या कपाळाला लागेल, त्याच वेळेला तुम्ही नरकात जाल. माझ्या गोपियांनी सांगितलं, आम्ही नरकात गेलो तरी चालेल, पण आमच्या देवाचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे. नारदजीनं धूळ घेतली, देवाच्या जवळ आले आणि माझ्या देवानं, माझ्या द्वारिकाधीशनं ती चरण रज, ती पायाची धूळ ज्या वेळेला आपल्या कपाळाला लावली त्याच वेळेला देवाचं डोकं दुखायचं थांबलं. दादांनो ही ताकद होती संतांच्या चरण धुळीमध्ये. मग त्या देवाचे उपकार, त्या संतांचे उपकार आपल्यावर किती आहेत. आपल्या आई वडिलांचे उपकार सुद्धा दादांनो फक्त आपल्या लेकरावर असतात. देवाचे उपकार सुद्धा आपल्या भक्तावर असतात. पण एवढे महान भगवत भक्त माझे संत आहे, एवढ्या भोळ्या मनाचे आहेत, त्या संतांचे उपकार या जीवामधल्या, या भूतलावामधल्या प्रत्येक जीवावर त्यांचे उपकार असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या भक्ताच्या Oh
जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्या संतांचे उपकार या जीवांवर एवढे आहेत, त्या संतांच्या उपकाराची परतफेड सुद्धा करता येणं शक्य नाही. ते संत आपल्या बरोबर काय करत असतात? प्रत्येक नावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी प्रश्न विचारला, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? देवाचं नाव श्रेष्ठ की देव श्रेष्ठ? आणि त्या वेळेला माझ्या रामप्रभूच्या चरित्रामध्ये माझे रामप्रभू दिवसभर माझ्या हनुमंतरायांनी प्रत्येक दगडावर राम नाव टाकावं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकावा, तो दगड तरला जावा, ही ताकद होती त्या देवाच्या नावामध्ये. मग देवामध्ये किती ताकद असावी? प्रभू रामचंद्रांना विचार केला, जर का माझ्या नावानं दगड तारले जातात तर माझ्या हातात किती ताकद असेल? विचार केला 12 वाजता, पण सगळ्यांच्या समोर कसे टाकावे? म्हणून रात्री ठीक 12 वाजता प्रभू रामचंद्र सागरावर हातामध्ये दगड घेतला. पहिला दगड त्या सागरामध्ये टाकला, तो दगड बुडाला. दुसरा दगड घेतला, दुसरा दगड टाकला, दुसरा बुडाला. तिसरा घेतला, तिसरा, चौथा, 5ही दगड बुडाले. आणि 5 दगड बुडाल्यावर प्रभू रामचंद्रांना विचार केला, दगड बुडाले तर बुडाले, पण हे दगड टाकत असताना मला कोण पाहिलं तर नाही? माणसाची फार फजिती होत असते दादा. एखादा आपला नवयुवक तरुण असेल आणि अशी गाडी पळवतोय, अशी गाडी पळवतोय, आणि पाण्याचा असा रस्ता आहे, आणि त्या पाण्याच्या रस्त्यावर तुला सरकना सटकलं. थोडं पुढे गेल्याच्या नंतर तो मुलगा हे नाही पाहत की आपल्याला गाडीवरून पडल्यावर किती लागले, अगोदर हे पाहत असतो की आपल्याला कोण पाहिलं तर नाही, आणि मग पाहतो गुडघे किती फुटले ते, मग पाहत असतो. तसंच काम माझ्या प्रभू रामचंद्राचं झालं. 5 दगड टाकले, पण 5ही दगड बुडाले. आणि मग विचार केला की 5 दगड टाकत असताना मला कोण पाहिलं तर नाही, म्हणून मागे वळून पाहिलं तर प्रभू हनुमंतराय असे माग कमरेवर हात देऊन उभे आहेत. देवानं विचारलं, हनुमंतराय कधी आले? हनुमंतरायाने सांगितलं, देवा पहिला दगड टाकायच्या अगोदर आलो. हनुमंतरायाला प्रश्न केला देवानं, हनुमंतराय अरे दिवसभर माझ्या नावानं तुम्ही दगड तारले, आणि आज या वेळेला मी स्वतः माझ्या हातानं दगड पाण्यामध्ये टाकतोय, तर तो प्रत्येक दगड बुडला जातो. तुझा नामाचा महिमा, तुझा तुझा न कळे मेघश्यामा. देवा तू एवढा मोठा आहेस, हेच तर कारण आहे. तुझ्या नावानं दगड तरले जातात, पण तुझ्या हातात तेवढी ताकद नाही की देवा तुझ्या हातानं दगड तरले जावे. तुझ्या नावात एवढी ताकद आहे. मग मला सांगा, देवाचं नाव इतकं श्रेष्ठ आहे, मग त्या देवाचं साधना आणि संत करणारे ते संत किती महान असतील. ज्या संतांमध्ये एवढी ताकद आहे, माझे नामदेव महाराज 28 वेळेस देवाचं दर्शन केलं डोळ्यासमोर, पण माझ्या नामदेव राहांना सुद्धा कच्च ठरवण्यात आलं. दादांनो, आपण तर साधं पान सुपारी खाणारे माणसं आहोत, आपल्याला तो देव कसा जवळ घेईल त्यासाठी अगोदर देवाचं नामस्मरण करावं लागेल. पण आज आपल्याला देवाचं नामस्मरण करायला सुद्धा वेळ भेटत नाही. तर सर्वांनी हातावर घ्यायचे, घ्यावर. मराठी कळतं ना सर्वांना? वा 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 वा, किती सुंदर दिसायला. बरोबर, एकदम वर घ्या. महिला मंडळ, मागच्या महिला मंडळ. वा वा, राहू द्यायचे का 4 वाजेपर्यंत? नाही तर प्रेमानं भजन करा, विठ्ठल विठ्ठल.
सुंदर दिसत होतं बरं का. काही जणांना घेतले, काही जणांचे असे गळून पडले, पण छान दिसत होतं. असं नामस्मरण जर का तुम्ही खरंच देवाचं 5 मिनिटं जरी केलं ना, तरी महाराज आपलं जीवन उद्धारल्याशिवाय राहत नाही. त्या देवाचं इतकं महत्व आहे. मग ते संत आपल्यावर किती कृपा करत असतील बघा. संतांचे उपकार सांगते तुम्हाला. माझे ज्ञानोबा राय आणि मुक्ताई माता नामदेव महाराजांना कच्च नामदेव महाराज, तुम्ही 28 वेळेस देवाचं दर्शन केलं, पण आजही तुम्ही कच्चे भक्त आहात. राग आला नामदेव महाराजाला आणि देवाकडे गेले. देवा, अरे डोळ्यासमोर तुला 28 वेळेस पाहिलंय आणि तरी मला कच्चा भक्त ठरवण्यात आलं, काय कारण आहे? देवानं सांगितलं, हो नामदेवा, तू खरंच कच्चा भक्त आहेस. नामदेवाच्या तळपायची आग मस्तकाला गेली. देवा, अरे लोक बोलले तर बोलले, पण तू तरी असं बोलू नकोस. त्यावेळेला देवानं सांगितलं, नामदेवा, तू खरंच कच्चा भक्त आहेस, कारण अजून तू कोण्या संतांचे चरण धरले नाहीस. ज्या वेळेला तू संतांचे चरण पकडशील, तू गुरु बनवशील, त्याच वेळेला माझा अधिकार तुझ्यावर असेल. नामदेवा, बाजूला एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये जा. त्या जंगलात एक माझ्या भोलेनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन त्या देवाचं दर्शन कर, तुला पक्का भक्त ठरवला जाईल. माझे नामदेव महाराज त्या जंगलामध्ये गेले. बघतात तर काय, त्या जंगलामध्ये माझ्या भोळ्या शंकराचं सुंदर असं मंदिर आहे. शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर एक व्यक्ती आपल्या हाताची उशी केली आणि त्या शिवलिंगावर आपले पाय ठेवून झोपलाय. त्याचं नाव खेचरदास. खेचरदासजी आपल्या पायाची आडी घालून डोक्यावर, देवाच्या डोक्यावर पाय ठेवले. तर राग आला नामदेव महाराजाला. अरे अशा माणसाला मी गुरु बनवू ज्याचे स्वतः देवाच्या डोक्यावर पाय आहे. माघारी जायला लागले. डोळे बंद असताना सुद्धा खेचरदासजीने आवाज दिला, नामदेवा थांब, तुला देवानं पाठवले ना, मला माहिती आहे तुला देवानं पाठवले, 1 मिनिटाकरता आत ये. नवल वाटलं नामदेव महाराजाला. महाराज, तुम्ही एवढे महान आहात, तर मग देवाच्या डोक्यावर पाय ठेवून का झोपला? त्यावेळेला खेचरदासजीनं सांगितलं, नामदेवा, ज्या ठिकाणी हे शिवलिंग नाही, त्या ठिकाणी माझे पाय उचलून ठेव, तुला याचा अर्थ कळेल. माझ्या नामदेव महाराजांना 4ही बाजून होते. खेचरदासजींचे पाय फिरवले. दादा, नवल आहे, त्या 4ही बाजून शिवलिंग उत्पन्न व्हावं ही ताकद होती खेचरदासजींची. खेचरदासजीला सांगितलं, देवा माफ करा, मला तुम्हाला ओळखण्यामध्ये चुकी झाली. आणि बाजूला एक झोपडी टाकली, कुटिया बांधली. त्या कुटियेमध्ये माझे नामदेव महाराज राहतात. एके दिवशी नामदेव महाराजांना भाकर बनवली, चपाती बनवली आणि ती कोरडी चपाती एका कुत्र्यानं पळवली. आणि जशीच कुत्र्यानं पळवली, माझे नामदेव महाराज हातामध्ये तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे पळतात. अरे थांब, कोरडी भाकर खाऊ नकोस, त्याला तूप लावून खा, ही ताकद होती. आणि त्याच कुत्र्यामधून माझा भगवान पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. नामदेवा, अरे याच गुणासाठी तुला पक्का भक्त ठरवताना आनंद होतोय. नामदेवा, तू केवळ माझं दर्शन माझ्यामध्ये केलंस, पण नामदेवा, मी तर कणा कणामध्ये आहे, मी रोमा रोमामध्ये
मोठी आहे. ताकद होती संतांच्या संगतीची. एक छोटा मुलगा, मी सांगू तुम्हाला, 1.5 वर्षाचं पोरग अंगणामध्ये बसले. फार गोर आहे, गोमट आहे, दिसायला सुंदर आहे. दिसायला सुंदर होतं, अंगणामध्ये बसलं. त्याचा बाप बाहेरून येत होता. त्या पोरानं पाहिले की आपला बाप बाहेरून येतोय. त्या पोराच्या नाकातून गंगा यमुना सुद्धा वाहत होत्या बरं का. नाकामधून गंगा यमुना वाहत आहेत. पोराला हे कळलं नाही की आपलं घाणीनं भरलेलो आहोत, पण हे मात्र कळालं की आपला बाप बाहेरून येतोय. पोरानं जसंच बाप पाहिला आणि पोरग धावतं झालं, बाबा मला घ्या. बापही महाराज मोहानं धावत धावत आला. पण ज्या वेळेला जवळ येऊन पाहिलं, पोरग घाणीनं भरलेलं होतं. म्हणे हात माझ्याजवळ येऊ नको म्हणे, तू घाणीनं भरलेला आहे. बाप आतमध्ये जाऊन बसला. पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आईनं उचललं, त्याला बाथरूम मध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, त्याचं सुंदर असं अंग टावेलनं कोरडं केलं, त्याचा सुंदर असा मेकअप केला आणि मेकअप झाल्यावर त्याचं तोंड त्याच्या हातात धरलं. का ते पोरग एवढं सुंदर दिसत होतं, एवढं सुंदर दिसत होतं की त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाचा टिका घेतला, त्याच्या कानाच्या पाठीमागे लावला. तेच सुंदर पोरग पुन्हा अंगणामध्ये बसवलं. जसंच अंगणामध्ये बसवलं, बाप आतमध्ये बसलेला बाहेर आला. बापानं पाहिलं, पोरग एवढं सुंदर दिसत होतं, एवढं सुंदर दिसत होतं. बापाला मोह आवरला नाही आणि बाप म्हणे, सोन्या चल 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 चल. पोरग म्हणे, हाट आता नाही येत म्हणे मी. ज्या वेळेला मी तुमच्याकडे येत होतो त्यावेळेला तुम्ही मला घेतलं नाही, पण ज्या वेळेला तुम्ही अपेक्षा करताय की मी तुमच्याकडे यावं, पण आता मला तुमची गरज नाही. तसंच आहे आपलं. आपण देवाच्या दारामध्ये या घाणीनं, या मोह मायेनं जर भरून देवाच्या दारात उभे राहिलो ना, आणि देवाला जर आपण म्हटलं देवा मला जवळ घ्या, तर देव आपल्याला जवळ घेणार नाही, कारण आपण घाणीनं भरलेलो आहोत. पण ज्या वेळेला आपण संतांच्या संगतीमध्ये, भक्तीच्या मार्गामध्ये, संतांच्या मार्फत सजून जाऊ ना आणि देवाच्या दारात उभं राहू, त्या वेळेला देव आपल्याला बोलवेल की भक्ता माझ्याकडे ये. पण त्या वेळेला आपण देवाला म्हणू, देवा आता मला तुझी गरज नाही, कारण माझ्याकडे संत आहेत. त्या संतांची एवढे उपकार आहेत दादा. त्या संतांच्या पायावर आपला जीव जरी ओवाळून टाकला तरी त्याची परतफेड आपल्याला करता येणं शक्य नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या Thank you.
टाकला तरी त्या संतांच्या उपकाराची परतफेड आपल्याला करता येत नाही. तरी आपण एवढा संसार करतोय, मला सांगा संसार खरा आहे की खोटा? बोलत चला. जर चुकीचं उत्तर आलं तरी मी तुम्हाला काही करणार नाही, बरोबर उत्तर आलं तरी मी काही करणार नाही, तुमचंच लेख होईल. आहे की नाही? अरे हो तर म्हणा, तुमचा वाटा मागणार नाही मी. लटिका रे लटिका व्यवहार हा संसार खरा आहे की खोटा? बोलत चला. खोटा. मग खोटा आहे तर मला सांगा, आपण घर बांधायला माघारी येतो का दादा? येत नाही. पहिला मजला झाला तरी गज वरीत असतात, दुसरा मजला झाला तरी गज वरीत असतात, तिसरा मजला झाला तरी गज वरीत असतात, आणि हा वर गेला तरी गज वरीत असतात. विठ्ठल पण ज्या वेळेला आपण ऐकलं नाही, सहज बोलता बोलता सुद्धा आपला संत उद्धार करतात दादांनो. जरी आपण त्यांच्याकडे गेलो नाही तरी संत आपल्या जवळ येऊन आपला उद्धार करत असतात. माझा आजामिळ ब्राह्मण देवाचं कधी नाव घेतलं नाही, वेश्येसोबत राहून या संसारामध्ये गुरफटून गेलाय. पण ज्या वेळेला संत घरी आले आणि घरी येऊन सांगितलं, आजामिळा तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाचं नाव नारायण ठेव, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. सहज संत आले दादांनो. आजामिळानं संत बोलवले नाही, संत हे सहज घरी आले, असा उपदेश करून गेले. अंतकाळी देवाला आवाज दिला नाही आजामिळानं, आवाज दिला पोरायला, नारायणा वाचव रे मला. पुत्राची आन है वाचव रे मला. पोरग जवळ आलं नाही, पण त्या वैकुंठातल्या देवाला आवाज गेला आणि त्यानं आपले विष्णुदूत पाठवले. अंत काळाला सुद्धा आजामिळानं देवाचं नाव घेतलं, त्याचा उद्धार केला. सहज संत आले होते, पण सहज येऊन संतांनी त्या आजामिळाचा उद्धार केला. दादांनो, सहज हे आपल्याला पायी मस्तकाला लागत नसतं. संत सहज उपदेश करत नसतात, आणि जर केला त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एकनाथ महाराजांच्या एके दिवशी घरी एक आजीबाई आली आपल्या नातवाला घेऊन. महाराज, माझा नातू गुळ खातोय, त्याचा गुळ खाणं बंद करा. एकनाथ महाराजांना सांगितलं, आजी 10 दिवसांना घेऊन या. 10 दिवसांना आजीला वाटलं आता 10 दिवस औषध तयार करायला लागत असतील, म्हणून आजी पुन्हा 10 दिवसांना घेऊन आली आणि एकनाथ महाराजाला सांगितलं, बाबा याचा गुळ खाणं बंद करा. एकनाथ महाराजांना समोर बसवलं आणि सांगितलं, बाळा आजपासून गुळ खायचा
नाही. आजीनं सांगितलं बाबा एवढ्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले. एकच वाक्य सांगायचं होतं तर 10 दिवसांपूर्वीच सांगायचं ना. त्यासाठी 10 दिवस लागतात का? एकनाथ महाराजांना सांगितलं, लक्ष देऊन ऐका. एकनाथ महाराज म्हणतात आजी 10 दिवस सांगण्यासाठी लागले नाही तर 10 दिवस आचरणामध्ये आणण्यासाठी लागले. अगोदर मी माझा गुण खाणं बंद केला आणि नंतर या लेकराला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा त्यागाचं नाव संत आहे. सांगण्यासाठी 10 दिवस लागले नाही तर आचरणात आणण्यासाठी लागले. अगोदर मी माझा गुळ खाणं बंद केला आणि नंतरच त्याला सांगितलं. या त्यागाचं नाव संत आहे. सहज उपदेश करत नसतात आणि सहज एखाद्याच्या घरून गेले तर त्याला शिकवतात सुद्धा, त्याला जागवतात. उपदेश करुणी सायास शिकवीती. काय द्यावी त्यासी भावी उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज एखाद्याच्या घरासमोरून गेले तरी त्याचा उद्धार करतात. पण जर का उपदेश करून जर आपला माणूस ऐकला नाही तर त्याला शिकवतात सुद्धा, त्याला जागवतात सुद्धा, त्याला सांभाळतात सुद्धा. या त्यागाचं नाव संत आहे. त्या संतांचे उपकार एवढे आहेत दादांनो. एक गाय जशी आपल्या वासरावरती प्रेम करत असते, एक वासरू जसं आपल्या आईवरती प्रेम करत असतं, तशी हे संत आपल्याला सांभाळत असतात दादांनो. तुका मानवे
Hare
वासराला सांभाळत असते, एक आई जशी आपल्या लेकराला सांभाळते तसे संत सुद्धा आपल्याला सांभाळतात. एक सांगू महिला मंडळ, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपले आई बाप आहेत ना, तोपर्यंत आपला माहेरवास आहे. ज्या वेळेला आपले आई वडील त्या माहेरातून निघून जातील, त्या वेळेला तुमचं माहेर सुद्धा संपल. माझे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, जसं एका गाईचं आपल्या वासरावरती प्रेम असतं, गाय आणि आई, गाय आणि माईचं जसं आपल्या लेकरावरती प्रेम असतं दादांनो, तसं प्रेम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संत सुद्धा आपल्या भक्तांवर करत असतात. एक आई पोटामध्ये गर्भ असताना त्या पोराच्या वडिलांचा मृत्यू झालाय आणि ज्या वेळेला ते पोरग काही कालानंतर जन्माला आलं, सुंदर पोरग आहे, जन्माला आल्याच्या नंतर त्या पोरांवर संस्कार कसे द्यायचे आईनं सांगते. त्या आईनं पोरग पहिलीत गेलं की पहिलीत गेल्यावर त्या पोरानं एका पोराची पेन्सिल चोरली, मित्र वर्गाची पेन्सिल चोरली. घरी येऊन आईला सांगितलं, आई मी माझ्या एका वर्ग मित्राची पेन्सिल चोरली आहे. आईनं एक शब्द सुद्धा केला नाही. पोरग दुसरीमध्ये गेलं, दुसरीत गेल्यावर पोरानं आपल्या वर्ग मित्राचा एक कंपास चोरून आणला. आईला घरी येऊन सांगितलं, आई माझ्या एका वर्ग मित्राचा मी कंपास चोरलाय. आईनं एक शब्द सुद्धा केला नाही. पोरग जसं जसं मोठं होत गेलं तसं तसं चोऱ्या सुद्धा जास्त करायला लागलं. आणि चोऱ्या करत असताना एके दिवशी एका बँकेमध्ये डाका टाकला आणि डाका टाकत असताना, चोरी करत असताना त्या पोराच्या हातनं त्या बँकेच्या सेवकाचा खून झाला. खून झाला, पोलिसांना कळलं आणि पोलिसांनी पोराला पकडून नेलंय. माझ्या महिला माता मौल्यांना एकच सांगणं आहे, तुमच्या आयुष्यातला सर्वात मोलाचा दागिना कोणता असेल तर तुमच्या लेकरावरचे संस्कार आहेत. त्या लेकरांवर योग्य संस्कार द्या दादांनो. आपले लेकरं जर का योग्य वयामध्ये आपण चांगले शिकवले तर आज ते आपल्या धर्माचं कार्यवर्तन करत असतात. पण काही जण एवढे नास्तिक स्वभावाचे असतात, आपल्याच्याच विरोधात आपले उभे राहत असतात दादांनो. त्या पोरानं खून केला, पोलिसांमध्ये नेलं आणि फाशीची शिक्षा सुनावली. आज फाशीची शिक्षा होणार आहे आणि फाशी देणाऱ्या माणसाला विचारलं जातं की फाशी देत असताना तुमची शेवटची इच्छा काय आहे. त्या पोराला सुद्धा विचारण्यात आली आणि त्या पोरानं सांगितले, माझी शेवटची इच्छा हीच आहे की मला माझ्या आईला भेटायचंय. ठीक आहे, आईला बोलवण्यात आलं. आई सुद्धा समोर आली आणि पोरानं आईचे पाया पडण्यासाठी खाली वाकला. जसाच खाली वाकला, दर्शन घेतले, वर उभा राहिला आणि जसा उभा राहिला ताडकन कानाखाली लावून दिली. आईच्या पोलिसांनी अजून सांगितलं, रे जिवंत असताना सुद्धा वाईट कर्म केलंस आणि मरत असताना सुद्धा वाईट कर्म करतोस, लाज वाटू दे, तुझी आई आहे. त्या पोरानं सांगितलं, दादा साहेब, ज्या वेळेला मी पहिलीत असताना मी माझ्या वर्ग मित्राची पेन्सिल चोरली आणि घरी येऊन आईला सांगितलं, त्याच वेळेला जर माझ्या आईनं मला कानाखाली मारली असती तर आज मला फाशीची शिक्षा झाली नसती. लहानपणी संस्कार द्यायचे नाही, तरुणपणात संस्कार द्यायचे नाही आणि मग म्हातारपणी म्हणायचं, बे बाळा तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन चाळले, रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. मग लहानपणी संस्कार नाही, तरुणपणात नाही, म्हातारपणात मग ही वेळ येत होते. म्हणून माझ्या माता मौल्यांना एकच विनंती आहे, तुमच्या आयुष्यामधला सर्वात मोलाचा दागिना म्हणजे तुमच्या लेकरावरचे संस्कार आहे. त्या लेकरांवर योग्य संस्कार द्या. काही संस्कार केले माझ्या राष्ट्रमाता राजमाता माझी जिजाऊ साहेबांनी. तुम्हाला सांगू महिला मंडळ, तुमच्या गावात आल्याच्या नंतर कळालं की आरक्षण आता 70 ते 80% गेले. यांचं आता तुमच्याकडे आता थोडंच राहिले बरं का, ते पण निघून जाईल.
आणि थोडंच राहिलं यांच्याकडे सर्वच गेलं, तुम्हाला भाकरी थापाव्या लागतील. अवघड परिस्थिती आहे दादा. माझ्या मातृशक्तीमध्ये एवढी ताकद आहे, ज्या वेळेला माझी मातृशक्ती हातात पुस्तक घेते ना, त्यावेळेला तुम्हीच तर सरस्वती असता. लग्न प्रसंगी ज्या वेळेला ग्रह प्रवेश करते माझी मातृशक्ती, त्यावेळेला तीच तर लक्ष्मी असते. घरातल्या लोकांना चांगले पदार्थ खाऊ घालताना त्या घरातली अन्नपूर्णा सुद्धा तुम्हीच असता. घरामध्ये जर कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावरती ठेवताना त्या घरातली रेणुका सुद्धा तुम्हीच असता. घरावर जर कोणतं संकट आलं तर सर्वात पुढं धाडसानं जाता, तेव्हा त्या घरातली दुर्गा सुद्धा तुम्हीच असता. फक्त स्वतःला ओळखता आलं पाहिजे माता मौल्यांनो. माझ्या एका मातृशक्तीनं स्वतःला ओळखलं आणि भगवतीला प्रार्थना केली, आई अगं शेत आम्ही कसतोय, पण त्या शेतातलं पीक दुसरेच कापून घेऊन जातात. मंदिर आम्ही बांधतोय, पण मंदिर तोडण्याचं काम नको ती लोक करतायत. आमच्या लेकी, आमच्या सुना, आमच्या डोळ्यासमोर कोणीतरी उचलून घेऊन जाते. आमच्या लेकरांचं कत्तल कुणीतरी करते. आमच्या म्हाताऱ्या माणसाची थट्टा टिंगल उडवण्याचं काम कोणीतरी करते. आई या दुष्ट लोकांना दंड देण्याची ताकद मला दे. माझ्या भुजांमध्ये तू संचार, आणि हे काम जर तुला माझ्याकडनं करून घ्यायचं नसेल तर माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की तो या सगळ्या दुष्टांसाठी काल असला पाहिजे, या सगळ्या दुष्टांसाठी तो तलवार असला पाहिजे. भगवतीचा धावा केला आणि त्या भगवतीनं असा संचार केला त्या मातृशक्तीच्या पोटी प्रति सूर्य जन्माला आला. त्या सूर्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आई व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आई व फळाला.
संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ की जय भवानी जय शिवाजी हर हर महाराज. विठ्ठल विठ्ठल. हे संस्कार होते माझ्या मासाहेब जिजाऊंचे. म्हणून माझ्या माता मुलांना पुनश्च विनंती, आपल्या लेकरांवर योग्य संस्कार द्यायचा. सर्वांनी हातावर घ्यायचे. जरी 5 मिनिटं झोपा येईल का? अद्रकचा चहा मागवल्या सर्वांना, टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांनी हातावर घ्यायचे. हा ना एकमेकांच्या पाठी देऊ नका. तर प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई. डिग्रस बुजुर्ग या गावामध्ये मला उपस्थित अनेक बरेच गावचे बाहेरगावून आलेले मंडळी असतील. माझे आजोबा शामराव बाबा, ज्यांनी मला मार्गदर्शनाखाली त्यांनी शिकवलं. तुम्हाला आठवत नसेल पण मला आठवते. मी कमीत ते 7 ते 8 वर्षांखाली तुमच्या गावात आलेली आहे बरं का. याच ठिकाणी माझं प्रवचन झालेलं आहे. तर कधी देवीचं भागवत होतं बघा, तेव्हा का देवी नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे मी. मला तुमच्या गावामध्ये पुन्हा येण्याचा योग आला. महाराज मला जेव्हा तारीख दिली ना, त्यावेळेस माझ्या मनामध्ये उत्सुकता होती की मी त्या गावामध्ये गेलेली, मला पुन्हा जायचंय. ते गाव कसं झालेलं असेल, काय सुधारणा झालेली असतील. तर बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत तुमच्या गावामध्ये. सुंदर असे गोड मनाचे माणसं तुमच्या गावामध्ये आहेत. सर्वांनी इथपर्यंत माझ्यावर जेवढं प्रेम केलं, प्रेम दिलं, त्याबद्दल सर्व गावकरी मंडळींचे आभार व्यक्त करते. माझ्या कीर्तनाला उपस्थित डिग्रस खुर्द या गावचे माजी सरपंच आमचे रामू काका दळवी असतील, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. आणि अनेक महाराज नावं माहिती नाहीत, पण जे जे आले त्या सर्वांचे नावं घेत बसले तर आता अजून 12 वाजतील महाराज. झोपीचं वेळ आहे. सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि ठिकाणी इथून सेवा संपन्न करते. ज्ञानेश्वर